जय भीम. आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भाने राज्य शासनाने एक समिती गठीत केली होती. त्या समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला आणि शासनाने तो अहवाल जनतेसाठी खुला न करता त्यावरती हरकतीने आक्षेप मागितले. त्यामुळे अनेक लोकांनी प्रश्न निर्माण केले. त्याचबरोबर मातंग समाजाचा विकास आरक्षण उपवर्गीकरण केल्याने होईल का असे प्रश्न देखील निर्माण झाले. त्याचं कारण असं आहे, क्रांतीवीर लहुजी साळवे अभ्यास आयोगाचे जे सन्माननीय सदस्य होते त्यांनी 82 शिफारशी शासनाकडे सादर केल्या होत्या. त्यामध्ये 68 शिफारशी शासनाने स्वीकारल्या आणि उर्वरित शिफारशी ह्या राज्य शासनाच्या अखत्यारीत येत नाहीत, त्यामुळे त्या नाकारण्यात आलेल्या होत्या. या 68 शिफारशीमध्ये काही शिफारशीवरती ऑलरेडी काही योजना कार्यान्वित होत्या आणि काही शिफारशीवरती नव्याने योजना कार्यान्वित कराव्या लागतील आणि त्या विभागाला त्यांनी तसं कळवलेलं पण होतं. आणि हा GR 2011 म्हणजे 31 डिसेंबर 2011 मध्ये शासनानं काढलेला होता. आज त्याला 15 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 15 वर्षामध्ये शासनाने सदरील GR ची अंमलबजावणी केली नाही, 68 शिफारशीची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे मातंग समाजाला शिक्षण मिळालं नाही, मातंग समाजाच्या युवकांना रोजगार मिळाला नाही, त्यांच्या हाताला काम मिळालं नाही, रोजगार उद्योगधंदे उभे करता आले नाही. हा खरा तर राज्य शासनाचं नाकर्तेपणा आहे. आणि या नाकर्तेपणा लपवण्यासाठी दोन जातीमध्ये वाद निर्माण करून देण्याचं काम या उपवर्गीकरणाच्या मागणीतून आपल्याला समोर आल्याचं दिसत आहे. मित्रहो, हे होऊ नये. या 59 जाती एक संघपणे राहिल्या पाहिजेत म्हणून माननीय नेते आनंदराज आंबेडकर साहेब प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत. 2 दिवसापूर्वी शासनाने एक निर्णय घेतला, आरक्षणावर घाला घातला आणि ज्या अनुसूचित जातीतील किंवा ज्या आरक्षण प्रवर्गातील ज्या व्यक्तींनी OBC असो, VJNT असो, ST असो, यांनी जर त्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याला खुल्या प्रवर्गात जाता येणार नाही, अशा प्रकारचा निर्णय आपल्याला 2 दिवसापूर्वी घेतलेला दिसतो. एकीकडे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की खुल्या प्रवर्गामध्ये कोणत्याही व्यक्तीला मेरिटनुसार जाता येईल आणि दुसरीकडं राज्य शासनानं तुमचं मेरिट संपवण्याचा प्रकार केलेला आहे. तुम्हाला खुल्या प्रवर्गात जाण्याच्या वाटा बंद केलेल्या आहेत. म्हणून मित्र, आमचे नेते आनंदराज आंबेडकर साहेब सांगतात, 59 जाती जर एकत्र राहिल्या, एक संघ राहिल्या तर आपल्या आरक्षणाला कोणी हात लावणार नाही. परंतु आपण आपसामध्ये भांडत राहिलो आणि एकमेकांचे उणे काढत राहिलो तर आपलं आरक्षण संपुष्टात यायला वेळ लागणार नाही. म्हणून या निमित्ताने मी आपल्याला विनंती करेन की आपण आनंदराज आंबेडकर साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आपलं आरक्षण टिकवलं पाहिजे. जे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आरक्षण आपल्याला जर टिकवता आलं नाही तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे आपण रिपब्लिकन सेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि आनंदराज आंबेडकर साहेबांच्या पाठीशी उभं राहावं, एवढीच विनंती तुम्हाला मी करतो. जय भीम.